चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सगळ्यात महत्त्वाचं राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्याचबरोबर UPSC जी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केली जाते त्यांच्या प्रिलिमच्या सिलेबसच्या संदर्भामध्ये आज आपण बघणार आहोत. आणि ह्यापूर्वी ह्याचं स्ट्रक्चर काय आहे हे साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, सिव्हिल सर्व्हिसेसची जी एक्झाम केली जाते MPSC मार्फत असेल किंवा UPSC मार्फत, ती 2 टप्प्यात पार पडली जाते. पहिला टप्पा जो आहे तो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असणार आहे. ती सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये ही कंडक्ट केली जाते. आणि दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा आहे, या दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 टप्पे आहेत. एक मेन्सचा आहे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन जो की रिटर्नमध्ये असतो, आणि त्यातलाच एक सब पार्ट आहे तो म्हणजे इंटरव्ह्यू. या दोघांना एकत्र घेण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, कारण की या दोघांचे मार्क सिलेक्शनमध्ये कन्सिडर केले जातात. पहिला प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे. या एक्झामचे मार्क तुम्हाला फक्त क्वालिफाईड करण्यासाठी असतात, तुम्ही मेन्ससाठी पात्र ठरतात. आणि मेन्समध्ये आल्यानंतर ही रिटर्न आणि इंटरव्ह्यू या दोघांचे मार्क एकत्रित करून तुमची फायनल लिस्ट लावली जाते. त्यामुळे ह्या 2 टप्प्यामध्ये ही MPSC आणि UPSCची परीक्षा ह्या पार पडतात. यामध्ये बघा, या MPSC UPSCच्या एक्झाम संदर्भामध्ये आपल्याला पॅटर्न जो आहे तो समजून घ्यायचा आहे. काय पॅटर्न आहे यामध्ये तुम्हाला 2 पार्टमध्ये दिसेल. या ठिकाणी बॉक्सेस सापडेल. प्रिलिम्स एक्झामिनेशन कशा पद्धतीने केली जाते याचं हे एक्झाम्पल आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न हा असणार आहे प्रिलिम्ससाठी, आणि ही असणारे एलिमिनेशन्स नॉट सिलेक्शन. हा पॅटर्न प्रिलिम कशासाठी असते, एलिमिनेट करण्यासाठी असते. म्हणजे 5 लाख मुलं बसलेले असतात, त्या 5 लाखापैकी यांना जवळपास नाही म्हणलं तरी 4,80,000 मुलांना साईडला करायचं असतं. मग ही काय असते, एलिमिनेशन टेस्ट असते, ना की सिलेक्शन असते. मग ह्या टेस्टमध्ये ही जी परीक्षा आहे या परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये असते. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये 2 पेपर असतात. 2 पेपर कोणते असतात, फर्स्ट जो असतो जनरल स्टडीजचा असतो, आणि दुसरा जो पेपर आहे तो आहे CSATचा. CSATचा काय, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणून त्याला ओळखलं जातं. अशी ह्या 2 पेपरमध्ये पार्टमध्ये प्रिलिम्स एक्झाम डिवाईड केली जाते. यामध्ये दोन्ही पेपर आपल्याला काय ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आहेत. काय कशामध्ये, ऑब्जेक्टिव्हमध्ये दोन्ही पेपर आहेत. त्याचबरोबर ड्युरेशन या टेस्टसाठी प्रिलिम्स एक्झामसाठी GS फर्स्ट पेपर जो आहे जनरल स्टडीचा फर्स्ट पेपर 2 तासासाठी असणार आहे. यामध्ये टोटल प्रश्न असणारे मार्क असणारे 200, टोटल प्रश्न आहेत 100. हे प्रश्न विचारले जातात. आणि निगेटिव्ह मार्किंग जे आहे एकास 3 या स्वरूपामध्ये हा निगेटिव्ह मार्किंग चलते. म्हणजे 3 प्रश्नामागं 1 मार्क हा UPSC मध्ये कमी होतो, आणि MPSC मध्ये एकास 4 म्हणजे 25%. ओके, म्हणजे एकास 4 रेशोनुसार MPSC मध्ये निगेटिव्ह मार्किंग ही उपस्थित आहे. म्हणजे 4 प्रश्नामागं 1 मार्क हा जाणार. तुमचे 4 बरोबर चुकत असाल तर तुमचे बरोबर आलेल्या पैकी 1 मार्क मायनस केला जाणार. आणि तोच UPSC मध्ये 3 प्रश्न चुकलेत तर तुमचा बरोबर आलेला एका प्रश्नाचा मार्क कमी होणार. ते निगेटिव्ह मार्किंग झाली. नेचर काय असणार याचं, मार्क ऑप्टेन मस्ट क्लिअर कट ऑफ. जो काय मेरिट लागेल या मेरिटमध्ये जो कट ऑफ असतो, ह्या कट ऑफनुसार तुमचं जनरल स्टडीमध्ये क्लिअर होणं गरजेचं आहे. हा इथलचा सगळ्यात मोठा काय महत्त्वाची बाब आहे. दुसरीकडे CSATमध्ये आलास तुम्ही, याच परीक्षेत CSATमध्ये आला सेकंड पेपर, हा मुख्यतः दुपारी पार पडला जातो. यामध्ये काय असतं, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. यामध्ये 2 तासाचा वेळ असतो. यामध्ये 200 गुण असतात. किती, 200 गुण आहेत. आणि 80 प्रश्न विचारले जातात. आता हे 80 प्रश्न आहेत, पण प्रत्येक प्रश्न या ठिकाणी किती असतं, 2.5 मार्क्ससाठी असतो. किती मार्कासाठी, 2.5 मार्कासाठी असतो. म्हणजे प्रत्येक प्रश्न 2.5. आणि निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे. UPSC मध्ये 1/3 आहे, आणि MPSC मध्ये किती, 1/4. MPSC म्हणजे 4 प्रश्नामागे 1 मार्क MPSC मध्ये जाणार, आणि UPSC मध्ये 3 प्रश्नामागे 1 मार्क वजा होणार तुमच्या बरोबर आल्यापैकी. तो नेगेटिव्ह मार्किंग आहे. आणि याचं नेचर काय आहे, क्वालिफाईंग नेचरमध्ये आहे.
म्हणजे MPSC आणि UPSC या दोन्ही परीक्षेमध्ये CSATचा पेपर काय क्वालिफाईंग नेचरमध्ये, म्हणजे तुम्हाला कमीत कमी या एकूण मार्काच्या 33% मार्क तुम्हाला पडणं गरजेचं आहे. 33% मार्क म्हणजे किती? तर UPSC आणि MPSC मध्ये तुम्हाला नियर अबाउट 66.67 म्हणजे 67 मार्क तुमचे बरोबर आले पाहिजे. आणि जर क्वेश्चनच्या स्वरूपात विचार केला तर नियर अबाउट तुमचे 27 प्रश्न हे तुमचे CSAT पेपरमध्ये तुमचे बरोबर येणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुमचा हा पेपर पास होणार आहात. या पेपरमध्ये तुमचे मार्क काउंट केले जाणार आहेत. जर तुम्हाला 27पेक्षा कमी येत असेल, 24, 25, 26 येत असतील, तर तुम्हाला कन्सिडरेशन तुमचं असणार नाही आहे. तुम्हाला कमीत कमी 1/3 मार्क हे असणं गरजेचं आहे CSATमध्ये एकूण मार्काच्या. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे, 1/3 इथं क्लिअर होईल आणि जेणेकरून मेन्ससाठी पात्र होऊ. ओके. आणि ही प्रिलिम्स एक्झामिनेशन जी आहे ही तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये एलिमिनेशन हा इथं होणार आहे. प्रिलिम्स क्वालिफाईड कॅन्डिडेट विल बी एलिजिबल फॉर द मेन्स रिटर्न एक्झामिनेशन्स. म्हणजे काय, जे प्रिलिम परीक्षा उत्तीर्ण होत आहे ते मेन्ससाठी पात्र राहणार आहेत हे इथं स्पष्ट केलं आहे. प्रिलिम्स मार्क आर नॉट काउंटेड फॉर द फायनल मेरिट्स. प्रिलिम्समध्ये तुम्हाला किती मार्क पडत आहे आणि कसे मार्क पडतात हे तुम्हाला तुमच्या फायनल सिलेक्शनमध्ये त्याचंही काउंटिंग केली जात नाही. हे फक्त काय एलिमिनेशनसाठी याचा उपयोग केला जातो. एलिमिनेशन करून पुढच्या टप्प्यामध्ये एंट्री ही केली जाते. ओके. नेक्स्ट म्हणजे बघा, प्रिलिम्सच्या संदर्भामध्ये सिलेबस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि सिलेबस जर तुम्हाला माहीत असेल तर प्रिलिम्सची परीक्षा ही आपण चांगल्या मार्काने उत्तीर्ण करू शकतो. यामध्ये बघा GS 1 सामान्य अध्ययन पेपर 1 MPSC आणि UPSC दोघांसाठी हा सिलेबस हा कॉमन आहे. मग ह्यामध्ये काय सांगितलं आहे, करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टंट, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचा संबंध हा आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. यामध्ये हा घटक सगळ्यात महत्त्वाचा आहे, ते लक्षात ठेवा. कारण की जर ह्या करंट अफेअरला आपण बायपास केला तर आपले मार्क हातचे मार्क जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टींना इथं आवर्जून बघायचं आहे चांगल्या पद्धतीने. ओके. आणि हे करंट अफेअर तुमच्या सब्जेक्ट विषयानुसार पण आहे, विषयानुसार, तसंच मागील 1 वर्ष 1 ते 1.5 वर्ष आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टींना आपलं इथं लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मूवमेंट. हिस्ट्री ऑफ इंडिया, आता यांनी एका लाईनमध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल मूवमेंट सांगितली. म्हणजे काय, हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजे एन्शियंट मिडिवल आणि अर्ली मॉडर्न इंडिया या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होणार आहे, हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये होणार आहे. म्हणजे प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि प्रारंभिक आधुनिक भारत 1857 पर्यंतचा जो भाग आहे तो ह्यामध्ये समाविष्ट असणार आहे. कोणता, इसवी सन पूर्व 3200 ते 1857 पर्यंतचा कालखंड म्हणजे कोणता आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया आहे. कोणता आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि त्यानंतरचा जो आहे इंडियन नॅशनल मूवमेंट हा कोणता आहे, 1885 ते 1947 प्लस 1990 हा काय आधुनिक भारताचा कालखंड आहे. यावरती आपल्याला इतिहासामध्ये प्रश्न हे विचारले जातात. 2 पाठ आहे, महत्त्वपूर्ण आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. राज्यसेवेच्या संदर्भामध्ये विचार केला तरी त्यामध्ये सुद्धा हा घटक महत्त्वाचा असणार आहे. या दोन्ही घटकांवरती सेम स्वरूपामध्ये प्रश्न हे विचारले जातात. आधुनिक भारत जो आहे नॅशनल मूवमेंट, ही नॅशनल मूवमेंट महत्त्वाची असणार आहे आणि हा सेक्शनसुद्धा तेवढाच महत्त्वाचा इथं मानला जातो. ओके. त्यानंतर थर्ड बघा, इंडियन अँड वर्ल्ड जॉग्राफी, फिजिकल, सोशल,
इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये केला जातो आहे. फिजिकल भौतिक भूगोल, सोशल इकॉनॉमिक आर्थिक भूगोलाचा यामध्ये समावेश हा केला जातो. यामध्ये मॅपिंग आहे, जॉग्रफीच्या बेसिक कन्सेप्ट आहेत, हवामान असेल, त्यानंतर ओशियन असेल, त्यानंतर माउंटेन असेल, त्यानंतर रिव्हर्स असेल, त्यानंतर लँड असेल, त्यानंतर ॲग्रिकल्चर असेल. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी इत्थंभूत स्वरूपामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन असणार आहे. यानंतर इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, भारतीय राज्यव्यवस्था आणि प्रशासन हा घटक सांगितलेला आहे. यामध्ये त्यांनी टॉपिक सांगितलेत: कॉन्स्टिट्यूशन्स, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायत राज, पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यू, ETC. त्यासोबत इकॉनॉमिक हा झाला पॉलिटीचा टॉपिक झाला. यानंतर इकॉनॉमी अँड सोशल डेव्हलपमेंट, कोणता? इकॉनॉमी अँड सोशल डेव्हलपमेंटचा यामध्ये समावेश होतो. यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्यानंतर पॉवर्टी, इन्क्लुझिव्ह डेमोग्राफिक, सोशल सेक्टर इनिशिएटिव्स याचा समावेश यामध्ये हा प्रामुख्याने केला जातो. हा महत्त्वाचा घटक म्हणून सुद्धा याला बघितलं जातं. यानंतर जनरल इश्यूज ऑन इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर द सब्जेक्ट स्पेशलायझेशन. यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, जर तुम्ही पर्यावरणाचा अभ्यास करताय तर यामध्ये इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज या घटकांचा प्रामुख्याने अभ्यास होणार आहे. आणि ह्या घटकामध्ये तुम्हाला स्पेशल नॉलेज असावं असं अपेक्षित नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा जनरल सायन्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि ह्या जनरल सायन्स MPSCमध्ये महत्त्वाचा मानला जातो. MPSCमध्ये जनरल सायन्सवरती 15 ते 20 पर्यंत प्रश्न हे हमखास विचारले जातात. त्यामुळे जनरल सायन्स हा एक महत्त्वाचा घटक MPSCच्या दृष्टीने आहे. आणि UPSCच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रश्न येतात. त्यामुळे हा प्रिलिमचा सिलेबस आपल्यासाठी व्यवस्थितरित्या माहीत असणं गरजेचं आहे. यानंतर बघा, प्रिलिम्समध्ये CSAT प्रिलिम्स CSAT हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. CSATच्या संदर्भामध्ये आपण जे समजून घेणार आहोत, यामध्ये बघा CSATमध्ये तुम्हाला कॉम्प्रेन्शन, आकलन क्षमता या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे तुम्हाला किती समजतंय, जे उत्तरे दिले जातात त्यातनं किती समजतंय, या गोष्टीवरनं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं ही शोधायची आहे. त्यानंतर इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग द कम्युनिकेशन स्किल्स, संवाद कौशल्यासहित आंतरव्यक्ती कौशल्य जे आहे यावरती विशेष भर दिला जाणार आहे. म्हणजे तुमचं स्वतः वैयक्तिक इंटरपर्सनल स्किल आणि इन्क्लुडिंग तुम्हाला इतरांसोबत कम्युनिकेट करण्यासाठी तुमचं स्किल कसं आहे हे सुद्धा यामध्ये चेक केलं जातं. यानंतर लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, तार्किक आणि विश्लेषणात्मक क्षमता यामध्ये विचारले जातात. हा एक महत्त्वाचा घटक असणार आहे. यानंतर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, निर्णय निर्धारण आणि समस्याचे निराकरण करणारे प्रश्न आपल्याला इथं प्रामुख्याने हे विचारले जातात. त्यानुसार आपण इथे प्रश्न सोडत असतो. त्यानंतर जनरल मेंटल ॲबिलिटी, सामान्य बौद्धिक क्षमता कौशल्य याचा समावेश यामध्ये केला जातो. यानंतर बेसिक न्यूमरेसी, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, क्लास 10th लेवल यामध्ये समाविष्ट असणार आहे. सोबतच डाटा इंटरप्रिटेशन महत्त्वाचं आहे. यामध्ये चार्ट, ग्राफ, टेबल, डाटा सफिशियन्सी यांचा समावेश असणार आहे. आणि क्लास 10th पर्यंतच्या बाबी यामध्ये समाविष्ट आहेत. ओके. यानंतर मूलभूत अंकगणित, अंक व त्याचे संबंध, महत्तेचे क्रम, 10वीचा स्तर असणारे माहिती अर्थबोधन, तक्ते, आलेख, तालिका, माहितीचा पर्याप्त 10वीचा स्तर यामध्ये असणारे. मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल 10th लेवल आणि 12th लेवलचं हे इंग्लिश मराठी लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन हे असलं विचारलं जातं. आणि मराठी इंग्रजी भाषिक आकलन कौशल्य या CSATच्या माध्यमातून कव्हर केलं जातं. आणि ह्या CSATसाठी 80 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 2.5 मार्काला इज इक्वल टू 200 मार्क. आपल्याला घ्यायचे मार्क किती आहे? 67. म्हणजे आपण क्वालिफाईड होतो.
आणि प्रश्न किती बरोबर लागते आपल्याला? क्वेश्चन 27 प्रश्न हे आपले बरोबर लागतात. त्यामुळे एवढे प्रश्न घ्यायचे. सीसॅटचा पेपर महत्त्वाचा आहे. UPSC मध्ये सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला 67 मार्क घेणं खूप जिगरीचं आहे. खूप त्यामध्ये एफर्ट्स घ्यावे लागतात आणि MPSC मध्ये सुद्धा नियर अबाउट ती स्थिती आहे. पण MPSC मध्ये मार्क कव्हर अप होतात. त्यामुळे या परीक्षेला आपण प्रिलिम्स एक्झामिनेशनची तयारी करतोय, तर आपण ही सिलेबस आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तो आपण समजून घेतोय आणि ह्यानंतर आपल्या नेक्स्ट सेशन जे राहतील, व्हिडिओज होतील, या व्हिडिओजमध्ये मुख्य परीक्षा संदर्भामध्ये सुद्धा आपण जाणार आहोत आणि प्रिलिम्ससाठी बुकलिस्ट कोणती असावी हे सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे, चालेल, थँक्यू. आणि अधिक माहितीसाठी करिअर ऑर्बिट अकॅडमीला खाली लिंक दिली आहे, ती आपली डाउनलोड करायची आहे. ॲप डाउनलोड होईल आणि त्यासोबत तुम्हाला काही अधिक अडचणी असेल तर तुम्ही संपर्क साधू शकतात. धन्यवाद, थँक्यू.